नमस्कार. भक्तराज नामदेव चरित्र भाग 6. तीर्थयात्रा संपवून कृतार्थ मनाने वैष्णव मंडळी आपल्या सुखाच्या माहेरी म्हणजे पंढरपुरी परतली. नामदेवांचा कंठ दाटून आला. अतिविरहामुळे त्यांनी पंढरीरायाला मिठी मारली. तीर्थे करुनी नामा पंढरी ये आला, जीवलगा भेटला विठोबासी. सद्गदित कंठ ओसंडली नयनी, घातली लोळण चरणांवरी. पंढरीरायाच्या दर्शनाने झालेला आनंद भक्तराज नामदेव सांगतात. अनंत जन्मीचे विसरलो दुःख, पाहता तुझे मुख पांडुरंगा. पूर्व पुण्य माझे फळोन्मुख आले, प्रत्यक्ष भेटले पांडुरंग. पांडुरंगसुद्धा नाम्याच्या भेटीसाठी काटकासावीस झाला होता. हासोनी पंढरीनाथ पाहे नाम्याकडे, म्हणे नवल केवढे भाग्य तुझे. प्रत्यक्ष परब्रह्ममूर्ती ज्ञानेश्वर, करीतसे आदर संगतीचा. तीर्थयात्रेत मोठ्या विश्वासाने ज्ञानदेवांनी आपला वारसा नामदेवांच्या समर्थ हाती सोपवला आणि ज्ञानदेव सुखावले, तृप्त झाले. भागवत धर्माच्या विस्ताराची भूमिका हा भक्तराज किंकर करणार याची माऊलींना मनोमन खात्री पटली आणि ते शांत झाले. आपलं जीवित कार्य संपल्याचा साक्षात्कार माऊलींना झाला. पहिलं तिरी कोकणाऱ्या काऊची हाक त्यांच्या कानी पडली. काऊंनी आणलेला सांगावा मनाला आनंद देऊन गेला. गुरु आज्ञेने समाधीचा दिवस ठरला. ज्ञानियांचा राजा जिवंत समाधी घेणार. हे ज्ञानरत्न आता लुप्त होणार या जाणीवेने नामदेव कासावीस झाले. भर दुपारी 12 वाजता अंधारून आलं. काळ स्तब्ध झाला. भिंत खचली. पैसाचा अचेतन खांब अतीव दुःखाने गदगदला. दारीचा मोगरा उन्मळून पडला. बाप रखुमाई कटीत वाकला. निवृत्ती हल्ला. सोपान मुक्ताई पोरके झाले. प्रत्यक्ष पांडुरंगाला माऊलीचं अखेरचं दर्शन घ्यावं असं वाटलं. ज्ञानदेवे पाहावा डोळा, ऐसे वाटे विठ्ठला. ज्ञानदेव संजीवन समाधी घेणार म्हणून नारा, विठा, गोंदा, महादा या नामदेवांच्या मुलांनी समाधीची जागा झाडून स्वच्छ केली. सडा शिंपून रांगोळी घातली. तुळशीचं आसन अंथरलं. भागीरथीचं जल आणलं. समाधीच्या तोंडावर शिळा बसवली आणि नामदेवांचं दुःख आता बोलकं झालं. नामा म्हणे आता लोपला दिनकर. नामा म्हणे आता लोपला दिनकर. बाप ज्ञानेश्वर समाधीस्थ. बाप ज्ञानेश्वर समाधीस्थ. असं म्हणून नामा स्फुंदू लागला. कागा ज्ञानदेवा गेला मज सांडून या. नामदेवांच्या भावना आता सैरावैरा धावायला लागल्या. नामा वेडापिसा झाला आणि पांडुरंगाच्या आश्रयाला आला. पांडुरंग आपल्या लाडक्या नाम्याची समजूत काढायला लागला. अरे नाम्या, मीच तुझा ज्ञानेश्वर आहे. माझ्याकडे बघ, स्वतःला सावर. ज्ञानदेव पाहता डोळा, नामदेवे हर्ष जाहला. नामदेवांच्या हृदयीचे आर्त कुंचल्यातून आकाराला आले. आदी, तीर्थावळी, समाधी अशा 3 भागात नामदेवांनी ज्ञानदेवांचं भावपूर्ण मार्मिक चरित्र लिहिल्यामुळे आर्त दुःखाला वाट मिळाली. हे चरित्र म्हणजे मराठी मनाचा लाख मोलाचा खजिना आहे. हे चरित्र नसतं तर ज्ञानदेव आपल्याला कधीच समजले नसते. ज्ञानदेव नामदेव या दोघांचं नातं आत्मीय आहे. त्यामुळे ज्ञानदेवांच्या पश्चात नामदेव अस्वस्थ झाले. अवघं विश्व त्यांना आता शून्यवत भासलं. आळंदीत जीव रमेना म्हणून नामदेव
माऊलींनी सांगितलेल्या भागवत धर्माच्या विस्ताराच्या आता कामाला लागले. कामात मन रमवायचा त्यांनी निश्चय केला आणि त्या किंकराने उत्तर भारताची यात्रा केली. भागवत धर्माच्या प्रसारासाठी जीवन ओवाळून टाकलं. नामदेवांचं उत्तर भारतातलं कार्य सुवर्णाक्षरांनी लिहिण्यासारखं आहे. नामदेव तिकडे गेले नसते तर महाराष्ट्राची भागवत धर्माची थोर परंपरा महाराष्ट्रापुरतीच संकुचित राहिली असती. नामदेव एक कुशल संघटक होते. संघटन कौशल्यामुळे त्यांना सगळीकडे शिष्यवर्ग मिळाला. त्यांच्या रसाळ अमृतमय अभंगामुळे संत कबीर, संत तुलसीदास यांना प्रेरणा मिळाली. हिंदी सारस्वतात नामदेवांना मानाचं स्थान आहे. नामदेवांच्या हिंदी पदांनी लोकप्रियतेचा कळस गाठला. नामदेवांची हिंदी खास मराठी वळणाची आहे. हिंदी भाषेतून विचारांची देवघेव करणारे नामदेव हे पहिले संत कवी. त्यांनी पंजाबात भक्ती पताका रोवली. इभय विठ्ठलू उभय विठ्ठलू, विठ्ठलू बिनू संसारू नाही. ग्रंथ गुरुसाहेबात नामदेवांच्या कवनाला मुखबाणी म्हणून महत्त्व आहे. गुरु ग्रंथ साहेबात नामदेवांची 61 पदं आहेत. अमृतसरजवळ धोमान इथे नामदेवांचं सगळ्यात मोठं मंदिर आहे. मराठी भाषेमुळे हिंदी भाषा समृद्ध झाली याचं श्रेय नामदेवांना द्यावं लागतं. नामदेवांनी मराठी सारस्वताला अभंगाची देणगी दिली. नामदेवांचे अभंग म्हणजे त्यांची चरित्र कहाणी. अवीट गोडीचे हे अभंग भाविकांना मंत्रमुग्ध करतात, मनात रुंजी घालतात. नामयाची वाणी म्हणजे अमृताच्या खाणी. नामदेवांनी आपल्या अमृतवाणीने माऊलींचं तत्त्वज्ञान सोपं करून आपल्याला सांगितलं. ही नामदेवांची आपल्यावर फार मोठी कृपा आहे.